नव्हतं हे पाहून डोळे पाणावले. बंदोबस्ताला असलेल्या पोलीस भगिनींचे मनोगत. मी महिला पोलीस, मुंबई. मला मराठ्यांविषयी माझे मनोगत व्यक्त करावेसे वाटते. मराठे मुंबईत आले होते त्या दिवसापासून मला आझाद मैदानजवळ बंदोबस्त ड्युटी लागली होती. पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मराठा मावळ्यांचे प्रचंड हाल झाले, कारण मुंबईमधील हॉटेल व दुकाने बंद होती. नंतर गावाकडून त्यांना जेवणाची सोय झाली. काही मावळे पहिल्या दिवसापासूनच गॅस, तांदूळ, पीठ ही सोय करून आले होते. ते हे ठरवूनच आले होते की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचे नाही. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध लढण्यासाठी जायचे तेव्हा त्यांना परत कधी येणार हे माहीत नसायचे. ते गरजेचे सर्व साहित्य सोबत घेऊन जायचे. तसेच ही गावकरी मंडळी आली होते. पण भरपूर लोक हे रेल्वेने आल्यामुळे त्यांची खाण्याची सोय झाली नाही. त्यांच्यातील प्रत्येक व्यक्तीने महिलांचा मान सन्मान केला. गर्भवती महिला असो किंवा वयस्कर महिला, पुरुष असो, कितीही गर्दी असो, त्यांना जाण्यासाठी रस्ता दिला. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने सोशल मीडियावर बघितलं असेल, गावाकडून आणलेली भाकरी मुंबईकरांना खा तर बोललेच, परंतु मायेने त्यांच्या मुखात घास सुद्धा भरवला. पत्रकार असो, मुंबई पोलीस असो, त्यांनी गावाकडचा ठेसा भाकरी, चटणी आणि लोणच्याचा स्वाद घेतला. मी कर्तव्यावर असताना मला सुद्धा त्या जेवणाचा छान असा सुगंध येत होता. जे काही मराठे मुंबईत आले होते त्यांच्याकडून जी काही अस्वच्छता झाली होती ती त्यांनी स्वतः स्वच्छ केली. त्यांच्याकडून एक शिकायला भेटले की माणसाने प्रत्येक दुःखात आनंद शोधला पाहिजे. भरपूर जणांच्या गावाकडे अडचणी होत्या. कोणाचे गाई ढोरे उपाशी, तर कोणाची पत्नी गर्भवती होती, तर कोणाचे बाळ छोटे होते, तर कोणाचे आईवडील वयोवृद्ध होते. त्यांना सगळ्यांना सोडून ते मुंबईत आले आणि त्यांनी त्याच्यात आनंद शोधला. प्रत्येक व्यक्ती पोलिसांना हात जोडूनच नमस्कार करायचा, हीच गावाकडची संस्कृती आहे. त्यांनी महाराष्ट्राचे सगळे खेळ मुंबईकरांना दाखवले. नांदेडमधील एका काकांशी माझं बोलणं झालं तेव्हा त्यांनी मोबाईलमध्ये त्यांच्या नाताचा फोटो दाखवला. त्यांचा नातू त्यांना बोलला, बाबा आरक्षण भेटेल का? हे ऐकून तर माझ्या डोळ्याला धारा लागल्या. तेव्हा सोबतच्या माणसांनी मला सावरलं.